जालना शहरातील चंदनजिरा येथील एकता चौक परिसरामध्ये धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या, जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा। जालना शहरातील चंदनजिरा परिसरातील एकता चौक येथे आज सायंकाळच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जितू आरसूड असे मयत तरुणाचे नाव असून तो बदनापूर येथील रहिवासी आणि चंदनजिरा येथील जावई असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार एकता चौक परिसरामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला। हल्लेखोरांनी युवकावर सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाच्या जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मयत युवकाच्या शरीरावर 4 ते 5 धारदार शस्त्राचे घाव आढळून आले आहेत। नेमके किती वार झाले याबाबत शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा सुरू आहे। मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झाले नाही। घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला। पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयामध्ये पाठवला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर हत्येबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चंदनजिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 2 पथके रवाना केली आहेत। CCTV फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर चंदनजिरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्थेमध्ये मोठे आव्हान उभे राहिले आहे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आता पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने कठोर पावले उचलते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे।